मी तर म्हणेल की माझं भाग्य आहे मी कारेगावकरांची सून आहे. वा. कारण त्यांचे एवढे आशीर्वाद आणि एवढं प्रेम ते माझ्यावर करतात तर ते खूप कौतुकास्पद आहे. प्रत्येक मुलीचं भाग्य असावं की तिला कारेगाव सारखं सासर मिळावं. पुढची स्टेप काय असेल राजकारणाची? आजचे सरपंच, उद्याचे पंचायत समिती, त्यानंतर अजून काही स्वप्न आहे का? माझं स्वप्न एकच आहे, सुसज्ज आणि पंचतारांकित वा. PMT स्टँड आम्ही कारेगावमध्ये बांधलेला आहे. योग अचानकच जुळून आला, परंतु राजकारणात आले हे लोकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे. वा. तुम्ही राजकारणात आहात, तुमचे पती तुम्हाला सपोर्ट करताय, शुभम नवले. कधी त्यांना वाटलं नाही राजकारणात यावं म्हणून? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनपेक्षित लहान मुलांचा देखील खूप उत्तम प्रतिसाद तो मिळत कसा? आहे. तर त्यांच्या गावामध्ये ज्यावेळेस आमचा दौरा असतो, आम्ही जातो, तर त्यावेळेस त्यांना जेव्हा समजतं की निर्मलाताई आलेल्या आहेत, बरं. तर ते त्यांच्या घरी जातात, त्यांच्या आई वडिलांना सांगतात की आई ताई आलेल्या आहेत आपल्याकडे, आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, त्यांना फोटो काढायचा असतो. बरं. तर ते पाहून मला समाधान वाटतं. त्या- कोणत्याच पदावरती जास्त काळ राहिलं नाही पाहिजे, कारण बरं. लोक देखील कंटाळतात आणि इतर लोकांना देखील त्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली पाहिजे. ते एकत्र येणे हे फक्त आमच्या मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे.